नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, कोणतेही प्रश्न स्किप करू नका यातले. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 25 ऑगस्ट 2026 च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इजिप्त आणि चीन. महत्वाचे पॉइंट्स पहा. ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा इजिप्त आणि चीन यांच्यातील संयुक्त हवाई सराव आहे आणि याची सुरुवात जी आहे ते ऑगस्ट 2026 मध्ये झाली. इजिप्तच्या सशस्त्र दलांनी 22 ऑगस्ट 2026 रोजी या सरावाची घोषणा केलेली होती आणि हा सराव इजिप्त चीन मधील दुसरा द्विपक्षीय हवाई सराव आहे. आणि पहिल्या दिवसाच्या उड्डाणामध्ये प्रशिक्षणामध्ये J-16 आणि राफेलमध्ये एकाच एक हवाई लढाऊ सराव झाले आणि ईगल ऑफ सिव्हिलायझेशन्स मध्ये सहभागी प्रमुख हवाई दल म्हणजे इजिप्शियन एअरफोर्स आणि PLA एअरफोर्स हे होते. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, भारत आणि चीन सीमा विषयक विशेष प्रतिनिधींच्या 25व्या फेरीच्या चर्चेमध्ये भारताकडून कोण सहभागी होणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजित डोवाल हे. महत्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 2 दिवसांसाठी बीजिंगला गेले आहेत आणि या भेटीवेळी भारत चीन सीमाविषयक विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी बीजिंग फेरी होणार आहे आणि भारताकडून अजित डोवाल तर चीनकडून वांग ई हे खास प्रतिनिधी सीमा चर्चेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि या चर्चा फक्त सीमापुरत्या नसून द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरही लक्ष राहणार आहे यामध्ये. आणि 2003 मध्ये भारत चीन सीमावादी मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी विशेष प्रतिनिधी प्रणाली तयार झाली आणि भारत चीन सीमेची लांबी जवळजवळ 3400 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचं नमूद केलं गेलेलं आहे आणि यावेळी मुख्य विषय म्हणजे सीमाविषयक प्रश्न आणि दोन्ही देशांमध्ये शांतता कशी राखायची हाच असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, ऑगस्ट 2026 मध्ये दूरदर्शनच्या महासंचालक पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रीना सोनवाल कौली असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. रीना सोनवाल कौली या दूरदर्शनच्या नवीन महासंचालक झाल्या आहेत. त्यांनी ऑगस्ट 2026 मध्ये ही जबाबदारी स्वीकारली आणि DD न्यूजच्या महासंचालक ममता वर्मा या आहेत. दूरदर्शन आणि DD न्यूज या दोन संस्थांसाठी स्वतंत्र महासंचालक नेमले जात असतात, हे लक्षात ठेवा, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, डाक सेवा आणि डाक मित्र ॲपचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्लीमध्ये डाक सेवा आणि डाक मित्र या ॲपचे उद्घाटन केले आहे आणि डाक सेवा ॲपमुळे नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सेवा आता जास्त सोप्या आणि वापरण्यासाठी सहज उपलब्ध होणार आहेत. 2026-27 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये इंडिया पोस्टने 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे आणि देशात सध्या 40 कोटी पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट्स आहेत आणि त्यामध्ये 24 लाख कोटींच्या ठेवी आहेत. शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न 5वा. 2026च्या वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स मध्ये भारतातील कोणते शहर समाविष्ट झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई हे शहर. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026च्या IWG वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्समध्ये भारतातून केवळ मुंबई समाविष्ट झालेली आहे. मुंबईचं जागतिक स्थान जे आहे ते 50व्या क्रमांकावरती आलं आहे आणि मुंबईला या इंडेक्समध्ये 100 पैकी 77 गुण मिळालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स हा दरवर्षी असणारा निर्देशांक आहे जो शहरांची दूरस्थ आणि लवचिक कामासाठीची क्षमता तपासतो. हे निकष आहेत त्याचे. आणि या इंडेक्सची निर्मिती इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुप ने केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2026चा इंडेक्स हा 4थ्या वर्षाचा वार्षिक अंक आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. UPI ने कार्यरत होण्याची 10 वर्ष कोणत्या दिवशी पूर्ण केलेली आहेत? योग्य उत्तर आहे आजच्या दिवशी. पर्याय क्रमांक सी योग्य आहे. 25 ऑगस्ट 2026ला UPIला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. UPIने 25 ऑगस्ट 2026 रोजी आपली 10 वर्षाची वाटचाल पूर्ण केलेली आहे. UPIची सुरुवात आहे ती 25 ऑगस्ट 2016 रोजी NPCIने केली होती, हे लक्षात घ्या. आणि UPI वरती भारतीय रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण ठेवते रिझर्व्ह बँक. आणि UPIचं पूर्ण नाव आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, फुल फॉर्म लक्षात घ्या. ही एक अशी प्रणाली आहे जी मोबाईलद्वारे वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे पाठवा घेऊ शकतो. आणि UPI वरती व्हर्च्युअल पेमेंट्स ॲड्रेस, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स वापरून व्यवहार करता येतात. आणि UPI पूर्णपणे रिअल टाईम काम करते आणि ती वर्षभर 24 तास 7 दिवस उपलब्ध देखील असते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. 24 ऑगस्ट 2026 रोजी भारताने गहू आणि संबंधित गव्हाच्या उत्पादनांच्या निर्यात धोरणात कोणता बदल केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतिबंधित वरून मुक्त म्हणजे प्रोहिबिटेड टू फ्री असा बदल करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 24 ऑगस्ट 2026 रोजी भारताने गहू, ड्युरम गहू आणि काही गव्हाच्या पिठाच्या उत्पादनांची निर्मिती प्रतिबंधित ऐवजी मुक्त केलेली आहे. हा निर्णय त्या दिवसापासून तात्काळ लागू झालेला आहे. आणि यामध्ये मैदा, रवा, संपूर्ण गव्हाचं पीठ, परिणामी आटा यांचा समावेश आहे. ठीक आहे. आणि भारताने 13 मे 2022 पासून गव्हाच्या निर्यातीवरती बंदी आणली होती. आणि हे सगळे निर्णय जे आहेत ते DGFT म्हणजेच परकीय व्यापार महासंचालनालयाकडून जाहीर केले जात असतात. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि हे मराठीत नाव आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. सेबीने MIIS साठी कोणता नवीन निर्देशांक सुरू केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, IT रेझिलियन्स इंडेक्स. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 24 ऑगस्ट 2026 रोजी सेबीने मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशनसाठी IT रेझिलियन्स इंडेक्स फ्रेमवर्क सुरू केलेला आहे. IT रेझिलियन्स इंडेक्स महत्त्वाच्या IT प्रणालीची कार्यात्मक लवचिकता आणि सुरक्षा मोजतो आणि इंडेक्स 100 गुणांच्या प्रमाणावरती आधारित आहे. आणि सेबीने MIIS ना IT रेझिलियन्स इंडेक्समधील मापदंडाची स्थिती खराब होण्याची सुरुवातीची चिन्ह ओळखण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीम विकसित करण्यास सांगितलेली देखील आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. जो रूटने कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या सर्वाधिक कसोटी अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे? जो रूट हा एक खेळाडू आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सचिन तेंडुलकर यांच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे आणि जो रूट इंग्लंडचा कर्णधार आहे.
जो रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये अर्धशतक झळकावले आणि जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीतील 68वे अर्धशतक केलेलं आहे हे, आणि याने सर्वाधिक कसोटी अर्धशतकांच्या विक्रमामध्ये सचिन तेंडुलकर यांची बरोबरी केलेली आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. परंदूर ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प रद्द करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तमिळनाडू सरकारने प्रस्तावित परंदूर ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंदूर ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प रद्द करण्याची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा विधानसभेमध्ये स्वयंस्फूर्ती निवेदनाद्वारे केली गेली आणि परंदूर विमानतळ प्रकल्पामुळे शेतकरी आणि परिसरातील गावकऱ्यांच्या उपजीविकेवरती गंभीर परिणाम होत होता असं कारण देण्यात आलेलं आहे आणि नवीन विमानतळासाठी पर्यायी ठिकाणाची मूल्यांकन देखील केली जाणार आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. नॅशनल झूलॉजिकल पार्कने ट्री वॉक ॲट NZP ची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरी आवृत्ती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय प्राणी शास्त्रीय उद्यान म्हणजेच NZP नवी दिल्ली येथे ट्री वॉक ॲट NZP ची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली आणि NZP येथे संडे बर्ड वॉकची 11वी आवृत्ती देखील आयोजित करण्यात आली होती आणि ट्री वॉक आणि संडे बर्ड वॉक हे झूच्या सिटीझन सायन्स इनिशिएटिव्हचाच एक भाग आहे आणि सिटीझन सायन्स इनिशिएटिव्हचा उद्देश म्हणजे जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणामध्ये जनतेचा सहभाग वाढवणे असा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारतामध्ये GCC मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीमध्ये भारताकडून चर्चेत सहभागी झालेल्या प्रतिनिधीचं नाव काय आहे? GCC मुक्त व्यापार करार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विपुल असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि GCC यांच्यामध्ये सहकार्य आणि मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीवरती चर्चा झाली आणि या भारताने सौदी अरेबियातील राजदूत विपुल आणि GCCचे सरचिटणीस जासेम मोहम्मद अब्दू दाईवी यांची भेट घेतली. भारत आणि GCC यांनी फेब्रुवारीमध्ये FTA वाटाघाटीसाठी टर्म ऑफ रेफरन्सवरती स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या आणि GCCची स्थापना जी आहे ती 1991 मध्ये रियाद येथे झालेल्या कराराद्वारे झालेली आहे आणि GCCचे सदस्य देश म्हणजे बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आजचे आपले 25 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.